पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेल्या सिंधू जल कराराला स्थगिती दिली। सिंधू ही नदी पाकिस्तानातून वाहणारी महत्त्वाची नदी आहे। तर भारताच्या इतिहासात या सिंधू नदीला विशेष महत्त्व आहे, कारण याच सिंधू नदीवरूनच भारताला इंडिया असं नाव मिळालं होतं। तर झालं असं, इसवी सन पूर्व 528 वर्षांपूर्वी इराण, ज्याला फारस असं म्हटलं जायचं, या फारसवर डेरियस नावाचा राजा राज्य करीत होता। मग या डेरियसने आपल्या राज्याचा विस्तार भारतापर्यंत सिंधू नदीच्या किनाऱ्यापर्यंत केला आणि याच परिसराला तो हिंदू असं म्हणत होता, कारण फारसी भाषेत सचा उच्चार नसल्यानं फारसी लोक सिंधूला हिंदू असं म्हणत। या डेरियसच्या शिलालेखांमध्येही हिंदू या शब्दाचा उल्लेख आढळतो आणि याच हिंदू शब्दाला स्थान जोडून निर्मिती झाली हिंदुस्तान या शब्दाची। त्यानंतरच्या काळात पर्शिया आणि ग्रीकमध्ये युद्धाची सुरुवात झाली। काही काळ पर्शियाने ग्रीकवर राज्य केलं। त्याच्या 150 वर्षानंतर सिकंदरच्या काळात ग्रीकने पर्शियावर हल्ला केला। आता ग्रीकच्या भाषेत एच किंवा यू या इंग्रजी अल्फाबेटचा उच्चारच नव्हता, त्यामुळे हिंदू या शब्दाचा उच्चार ग्रीक नागरिक इंडूस असा करत होते आणि काळानुसार याच शब्दात बदल होत लॅटिन भाषेत निर्मिती झाली इंडिया या शब्दाची।